वयोवृद्ध आईने नावावरची 8 एकर जमीन दोन्ही मुलांच्या नावावर करतात काही महिन्यातच मुलांनी आईला घराबाहेर काढले। त्यामुळे तिची अशी उपासमार पाहताच सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला भोकर येथील तुकाराम वृद्धाश्रम येथे आश्रय दिला। या घटनेची बातमी जनमत लाईव्ह न्यूजवर प्रकाशित करण्यात आली होती आणि ही बातमी जनमत लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून प्रकाशित होताच सर्वत्र खळबळ उडाली आणि त्या वृद्ध महिलेच्या मुलांना ही बातमी समजली। जनसामान्यांना प्रयत्न या वृत्तामुळे रोष निर्माण झाला। न्यूजमुळे होत असलेली बदनामी पाहताच दोन्ही मुलांनी तुकाराम वृद्धाश्रमकडे धाव घेतली आणि आपल्या वृद्ध आईला घरी घेऊन जाण्यासाठी तुकाराम वृद्धाश्रमचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांच्याकडे विनंती केली आणि क्षमा याचना केली। वृद्ध महिलेला घरी घेऊन जाण्यासाठी तिचे दोन्ही मुलं मुली आणि जावई आले। आम्ही सर्वजण मिळून आईचा व्यवस्थित सांभाळ करू अशी सर्वांसमोर ग्वाही दिली। हा लेखी जबाब वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे यांनी नोंदवून घेतला आणि त्या वृद्ध महिला हिला त्याच्या स्वाधीन केले। ऋणबंध समाज विकास संस्था चिखलीद्वारा संचालित तुकाराम आश्रम वृद्धाश्रम भोकर या ठिकाणी काही दिवसापूर्वी मेहकर तालुक्यातून एक वृद्ध महिला माऊली आपल्या आश्रमामध्ये आमच्या आली होती आणि त्यांचं आगमन या ठिकाणी दशरथ वाघ आणि तसेच भाई विजयकांत गवई सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून भोकर या आश्रममध्ये या ठिकाणी आगमन झालं होतं आणि त्यांना त्यांचे मुलं आज आणि त्यांच्या दोन्ही मुली त्यांना आज घेण्यासाठी आलेले आहेत। ज्यावेळेस त्या आई आपल्या वृद्धाश्रमामध्ये आल्या होत्या त्या टायमाला आपण प्रसार माध्यमातून जशी बातमी प्रकाशित झाली ती बातमी यांच्या कानावर आल्यानंतर त्यांना ते राहिलं गेलं नाही आणि त्यांनी आज आईला या ठिकाणाहून आपल्या आश्रमातून त्या आईला घेऊन जात आहेत। त्याबद्दल त्यांनी आज लेखी सर्व लिहून दिलेलं आहे। आईची चांगल्या प्रकारे काळजी करू आणि आईची दवाखान्याची वगैरे सर्व सेवा करू अशी त्यांनी लेखी आम्ही या ठिकाणी दिल्यानंतर आज आपण त्यांना आई त्यांच्या सुपूर्द या ठिकाणी करत आहोत। अखेर ती आपल्या हक्काच्या घरात पोहोचली। तिला आपल्या घरी जाताना अश्रू अनावर झाले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी छत्रपती संभाजीनगरमधून दिलीप परघट यांची रिपोर्ट।